हॅलो हाय नमस्कार मंडळी, कशा आहात मंडळी? मस्त ना? मस्त मजेतच असाल. चला तर मग आज अशी आगळी वेगळी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि चॅनलला अजून भेट दिला नसाल तर एकदा नक्की चॅनलला भेट द्या. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. सासूबाई तयार झालेली रेसिपी आहे बघा. छान असं ह्याला आम्ही गोलमा बोलतो, कोण कोकणामध्ये झिंग बोलतात, तर कोण याला कोकणामध्ये जावळा म्हणतात बघा. 1 वाटी जावळा घेतलेला आहे. त्याचबरोबर ती पाण्यामध्ये असं उभे चीर देऊन वांगी घेतलेली आहेत बघा. 4 वांगी आहेत. ही मस्त अशी भरली वांगी, जावळा भरली वांगी आपण बनवणार आहोत. त्याच्यासाठी बघा सुके खोबरे घेतलेले आहे. 1-2 वाटी म्हणजे 1 वाटी टोमॅटो घेतला आहे. 1 वाटी कांदा घेतलेला आहे. म्हणजेच मध्यम आकारचे 2-2 टोमॅटो आणि 2 कांदे चिरून घेतले. त्याबरोबर लसूण, आलं, ओले मिरची, त्याच्याबरोबर ते अर्धा लिंबू घेतलेला आहे, कोथिंबीर आणि आवडीनुसार लाल तिखट, थोडा गरम मसाला. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हालाही कळेल मी कोणत्या प्रकारे ह्या जावळा रेसिपी बनवत आहे. मला ही माझ्या सासूबाईने शिकवलेली आहे. त्याच्यामध्ये बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं घेतलेलं आहे. आलं 1 इंच, भरपूर असं लसूण, कारण की नॉनव्हेजच्या पदार्थाला लसूण हा लागतोच. आणि नॉनव्हेज खायची इच्छा झाली असेल तर नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा. त्याच्यामध्ये सुके खोबरे आणि हे आहे ना, हे आमसूल आहे बघा, म्हणजेच ह्याला रस्सा, कोण त्याला रतांब्याचं वाळवणही बोलतात. चला तर मग आता मिक्सरच्या भांड्यातून मस्त असं बारीक करून घेऊ. जसं आपण भरलं वांग बनवतो ना, त्याच पद्धतीने आज आपण मस्त असं भरलं सुकं झिंग्याचं कालवण बनवणार आहे आणि चवीलाही अप्रतिम होते. आता हे झिंगे आहेत ना, ते स्वच्छ 2 वेळा धुवून घेऊ आपण. बघू शकता इथे मी स्वच्छ असे 2 वेळा धुवून घेतलेले आहेत. चला तर मग आता आपण कांदा टोमॅटोचं मिश्रण आहे ना ते करू. म्हणजेच आपल्याला वांगी भरण्यासाठी जे मिश्रण लागणार आहे ते तयार करू. कढईवर तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बरं का. आता त्याच्यामध्ये 1 वाटी टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो ही छान असा मऊसूर होऊ द्यायचा आहे. 5 मिनिटं टोमॅटो छान तेलावरती परतला की जे वाटण केलेलं आहे ना, सुकं खोबरं, लसूण, आलं, ओली मिरची आणि जे आमसूर आहेत ते घातलेले आहेत आणि छान असं परतून घ्यायचं आहे. 5 मिनिटं मिश्रण तेलावरती छान असं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून खोबरे छान भाजलं जाईल. आता बघा त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, चवीनुसार गरम मसाला आणि चिकन किंग मसाला असतो ना तो, थोडी कोथिंबीर आणि तिखटाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता बरं का. आता 5 मिनिटं छान असं मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि ज्याच्यामध्ये जे धुवून घेतलेला गोलमा आहे ना, झिंगे, ते छान असे घालून ना छान असे 5 मिनिटं परतून घ्यायचे आहे. मस्त असे 5 मिनिटं परतवून घ्यायचे आहे तेलावरती. थोडा गॅस यावेळेला कमी करायचा आहे बरं का. आणि जेवढं होईल तेवढं तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातील पाणी आहे ते पूर्ण शोषलं जातं. त्याच्यामध्ये आता अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. खूप छान लागते बरं का ही लिंबू पिळल्यामुळे रेसिपी, आणि ज्याचा उग्र वास असतो तोही कमी येतो लिंबूमुळे. बघा आता छान असं गार करून मिश्रण घेते मी. 5 मिनिटं झाकण देऊन ना मिश्रण छान असं गार करून घ्यायचं आहे. आता बघा हे गार झालेलं आहे. मी एका ताटामध्ये काढून घेतलं होतं. त्याच्यामध्ये कोथिंबीर वरून थोडीशी घातली आणि जसं आपण वांग्याचं स्टफिंग भरतो ना त्याच पद्धतीनं हे गोलमा झिंग्याचं स्टफिंग आहे ते भरायचं आहे बघा. थोडं बोलण्यामध्ये काही तर फरक जाणवत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा बरं का. आणि तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय केला का तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा आता 4ही वांगी छान असे मी भरून घेते. अगदी पुरेपूर मसाला जाईल असं दाबून ह्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि छान असं बंद करायचं आहे, जेणेकरून तेलामध्येही हा मसाला निघणार नाही. बघा आता इथं वांगी छान अशी भरून घेतली आहेत. आता त्याच कढईमध्ये भांड्याचा न पसारा करतात त्याच कढईमध्ये ना 2 पळी तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं. बघा आता तेल छान आपलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये जी वांगी आहेत ना ती सोडून द्यायची आहेत आणि 5 मिनिटं मस्त अशी परतवून घ्यायची आहेत. 5-5 मिनिटं झाकण देऊन ना परतवून घ्यायचे आहेत. मी 5 मिनिटं झाकण ह्याच्यावरती ठेवते आणि मस्त अशी परतवून घेते. चला तर मग आता बघू. बघा आता छान अशी वांगी आपली परतलेली आहेत आणि कुठेही ह्याचा मसाला निघलेला नाही आहे, तुम्ही बघू शकताय. आता जो राहिलेला मसाला आहे ना तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे
आणि छान असं परतवून घेऊन ह्याच्यामध्ये थोडंसं वांगी शिजण्यापुरतं पाणी घालून छान असं वाफ देऊन घ्यायचे आहे। एक 5 मिनिटं झाकण देऊन ठेवायचं आहे। आता बघू शकताय तुम्ही, मी दाखवते किती छान अशी आपली वांगी शिजली आहेत आणि कमी पाण्यामध्ये आपली ही वांगी शिजवून घ्यायची आहेत। आणि तुम्ही बघू शकताय हिचा मसालाही कुठेही बाहेर पडलेला। चला तर मग रेसिपी आवडली तर जाता चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा।